विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अध्यापनातील इतर कौशल्यांइतकेच दिग्दर्शन कौशल्याला खूप महत्त्व आहे. आज आपण दिग्दर्शन कौशल्याविषयी अधिक माहिती अभ्यासू. विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रामुख्याने प्रयोग करून पाहणे व निष्कर्ष काढणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगाशिवाय शास्त्राचे अध्यापन म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय. विविध पदार्थांचे गुणधर्म, ऊर्जाचे स्वरूप व त्यांची वैशिष्ट्ये, सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांची लक्षणे, प्राणी जीवनाची तसेच वनस्पती जीवनाची माहिती इत्यादींच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकाने प्रत्यक्ष वस्तूच्या कृतीसाठी किंवा प्रयोगासाठी वापर करावा. विद्यार्थ्यांनी त्या प्रयोगाचे किंवा कृतीचे सहहेतुकपणे निरीक्षण करून योग्य ते निष्कर्ष काढावे यालाच दिग्दर्शन म्हणतात. प्रत्येक शास्त्र शिक्षकाच्या अंगी दिग्दर्शनाचे कौशल्य असावे लागते. दिग्दर्शन कौशल्यांच्या घटकांबद्दल अधिक माहिती मिळवण्यापूर्वी त्याची तात्विक माहिती मिळवणे महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, दिग्दर्शन हा मराठी पर्यायी शब्द डेमॉन्स्ट्रेशन या शब्दासाठी वापरला आहे. डेमॉन्स्ट्रेशन या शब्दाचा अर्थ होतो टू शो ऑर टू डेमॉन्स्ट्रेट. याचा अर्थ एखाद्या वस्तूचे कार्य कसे चालते आहे किंवा एखाद्या प्रयोगाची कृती नेमकी कशी असते हे दाखविणारी बाब म्हणजे दिग्दर्शन होय. दिग्दर्शन या शब्दाची फोड खालीलप्रमाणे करता येईल. दिग्दर्शन बरोबर दिक अधिक दर्शन. दिक म्हणजे दिशा व दर्शन म्हणजे दाखवणे. म्हणजेच दिग्दर्शन बरोबर दिशा अधिक दाखवणे. यावरून एखाद्या प्रयोगाची क्रमबद्ध कृती कशी करावी ह्याबाबत शिक्षकांनी पूरक स्पष्टीकरणासह दिशा दाखविणे यालाच दिग्दर्शन असे म्हणतात. शास्त्र शिक्षकाला जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या तिन्ही विषयातील बऱ्याच संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यासाठी वर्गात लहान मोठे प्रयोग करावे लागतात. त्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांची मदत घ्यावी लागते. यावरून प्रयोग दिग्दर्शनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. जेव्हा अध्यापक स्वतः विद्यार्थ्यांचे कमी अधिक प्रमाणात सहकार्य मिळवून वर्गात प्रयोग दाखवितात आणि इतर विद्यार्थी प्रामुख्याने केवळ निरीक्षण करतात, तेव्हा या पद्धतीस प्रयोग दिग्दर्शन पद्धती म्हणतात. वरील व्याख्येवरून प्रयोग दिग्दर्शन पद्धतीत शिक्षक कमी अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग घेतात. साधारणतः 2 किंवा 3 विद्यार्थी व वर्गातील इतर सर्व विद्यार्थी प्रयोगाचे निरीक्षण करतात. शिक्षक निरीक्षणावर आधारित प्रश्न विचारतात व विद्यार्थ्यांकडून निष्कर्ष काढून घेतात. त्यासाठी नेमके प्रश्न विचारणे हे देखील कौशल्य आहे. वर्गात विषयानुसार शिक्षकाला कोणकोणत्या बाबींचे दिग्दर्शन करावे लागते ते पुढीलप्रमाणे. विषय भौतिकशास्त्र. भौतिक राशींचे मापन करताना साहित्याच्या वापराची पद्धती कशी असते याचे दिग्दर्शन शिक्षकांना करावे लागते. उदाहरणार्थ, वस्तूची लांबी मोजताना पट्टीचा वापर कसा करावा त्याचे दिग्दर्शन करावे लागते. दुसरं, नाण्याचा व्यास मोजण्यासाठी व्हर्नियर कॅलिपरचा वापर कसा करावा त्याचेही दिग्दर्शन करावे लागते. नंबर 3, एखाद्या छोट्या भांड्याचा आंतरव्यास मोजण्यासाठी व्हर्नियर कॅलिपरचा वापर कसा करावा याचेही दिग्दर्शन करावे लागते. आणि नंबर 4, 1 मिलीमीटरपेक्षा कमी असलेल्या तारेची जाडी मोजण्यासाठी स्क्रू प्रमापीचा वापर कसा करावा याचेही दिग्दर्शन करावे लागते. आता स्क्रू प्रमापीमध्ये 1 मिलीमीटरपेक्षा कमी लांबी ही मोजता येते आणि सर्वसामान्यपणे
कंपास पेटीमध्ये असलेल्या पट्टीत कमीत कमी आपण 1 मिलीमीटरची लांबी मोजू शकतो. आणि त्यापेक्षा कमी लांबी जर मोजायची असेल तर आपल्याला स्क्रूप्रमापी या साधनाची मदत घ्यावी लागते. आणि स्क्रूप्रमापी हे साधन विद्यार्थ्यांसाठी नवीन असतं आणि या साधनाचा वापर करून या साधनाचा वापर करून एखाद्या तारेची जाडी कशी मोजायची याचे दिग्दर्शन आपल्याला करता येते. नियमित किंवा अनियमित आकाराच्या पदार्थांचे वजन मोजण्यासाठी ताणकाट्यांचा वापर करता येतो. विषय जीवशास्त्र. प्राणी जीवन किंवा वनस्पती जीवनाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या साहित्याच्या वापराची पद्धती कशी असते याचे दिग्दर्शन करावे लागते. उदाहरणार्थ, सूक्ष्मजीव जसे अमिबा, पॅरामेशियम यांचे निरीक्षण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर कसा करावा यासाठी दिग्दर्शन करावे लागते. वनस्पती पेशी जसे कांद्याची पेशी, स्पायरोगायराची पेशी यांचे निरीक्षण करण्यासाठी काचपट्टी कशी तयार करावी याचेही दिग्दर्शन शिक्षकाला करावे लागते. फुलाच्या विविध भागांचे निरीक्षण करण्यासाठी विच्छेदन कसे करावे याचेही दिग्दर्शन शिक्षकांना करावे लागते. विषय रसायनशास्त्र. रसायनशास्त्रात वेगवेगळे वायू तयार करावे लागतात. यासाठी साहित्याची जुळणी कशी करतात व कोणता वायू तयार करावयाचा आहे, त्याला अनुषंगून कोणते रासायनिक पदार्थ व कोणती रसायने लागतील याचे दिग्दर्शन करावे लागते. उदाहरणार्थ, कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे व त्याचे गुणधर्म अभ्यासणे यासाठी साहित्याचा वापर कसा करायचा यासाठी दिग्दर्शन करावे लागते. ऑक्सिजन वायू तयार करणे व त्याचे गुणधर्म अभ्यासणे यासाठी साहित्याचा वापर कसा करावा याचेही दिग्दर्शन करावे लागते. हायड्रोजन वायू तयार करणे व त्याचे गुणधर्म अभ्यासणे यासाठी साहित्याचा वापर कसा करावा याचे दिग्दर्शन करावे लागते. उदासीनीकरणाचा प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याचेही दिग्दर्शन करावे लागते. विषय भूगोल. भूगोलात दिवस रात्र, अक्षवृत्त, रेखावृत्त, स्थान, विस्तार, सीमा, दळणवळणाचे विविध मार्ग, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे, त्यांचा वापर, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण इत्यादी गोष्टी दाखवण्यासाठी दिग्दर्शन पद्धतीचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, भूगोलात पृथ्वीच्या गोलाचा वापर करून अक्षवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त, प्रत्येक देशाचे स्थान, विस्तार, सीमा इत्यादी दाखवण्यासाठी दिग्दर्शन करावे लागते. तसेच दिवस रात्र, स्थानिक वेळ इत्यादी बाबी दाखवण्यासाठी सुद्धा दिग्दर्शन हे करावे लागते. भूगोलात नकाशाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी कसा होतो यासाठी दिग्दर्शन करावे लागते. भारतात राष्ट्रीय मार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग, विमानमार्ग इत्यादी दळणवळणाची साधने दाखवण्यासाठी नकाशाचा वापर कसा करावा याचे दिग्दर्शन करावे लागते. भारतात कोणत्या राज्यात कोणत्या पिकांचे उत्पन्न अधिक होते हे दाखवण्यासाठी नकाशाचा वापर कसा करावा याचे दिग्दर्शन करावे लागते. भूगोलात वेगवेगळ्या सांकेतिक चिन्हांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी कसा होतो याचेही दिग्दर्शन करावे लागते. नकाशाची अंगे, नकाशा प्रमाण आणि नकाशाच्या दिशा दाखविण्यासाठी दिग्दर्शन हे करावे लागते. वेगवेगळ्या प्रतिकृतीचा वापर करून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि पृथ्वीचे अंतरंग इत्यादी बाबी दाखवण्यासाठी दिग्दर्शन हे करावे लागते. वेगवेगळ्या नमुन्यांचा वापर करून खडकांचे प्रकार, मृदेचे प्रकार, पिकांचे प्रकार यांचे दिग्दर्शन हे करावे लागते. गणित व भूमिती. कंपासचा वापर करून वर्तुळ काढणे, रेषाखंड दुभागणे, कोन दुभागणे, विविध भौमितिक रचना काढणे यासाठी दिग्दर्शन करता येते. कोनमापकाचा वापर करून कोन काढणे, कोन मोजणे इत्यादीसाठी देखील दिग्दर्शन हे करता येते. वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून दिग्दर्शन करता येते, जसे कालमापन व कोनमापनाचे घड्याळ तयार करून त्यावरून वेळ व कोनाचे प्रकार यांचे दिग्दर्शन करता येते. तसेच
त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार तसेच चौकोन व चौकोनाचे प्रकार यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचेही प्रकार विद्यार्थ्यांना दिग्दर्शन हे करता येते. यशस्वी दिग्दर्शनासाठी पूर्वनियोजन खूप महत्त्वपूर्ण असतं. दिग्दर्शन यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष दिग्दर्शन कौशल्याबरोबरच काही अन्य गोष्टींचे योग्य नियोजन हवे. तसेच काही काळजी घ्यायला हवी. ती खालीलप्रमाणे: प्रयोगाची निवड हेतुपूर्वक असावी. प्रयोगातून निघालेल्या निष्कर्षाचा संबंध अभ्यासक्रमातील पाठ्यघटकांच्या अध्यापन मुद्द्यांशी असावा. जसं शिक्षक हे वर्गामध्ये अध्यापन करत असतात, एखाद्या संकल्पनेची तात्विक बाब ते विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगतात, किंवा एखाद्या वायूबद्दल वायूचे गुणधर्म याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगत असतात. परंतु वर्गातले हे तात्विक विवेचन असतं आणि या तात्विक विवेचनाचा पडताळा प्रयोगातून पाहावयाचं असतं. म्हणून जे पाठ्यपुस्तकामध्ये असतं, जी उद्दिष्टे निश्चित केलेली असतात, ज्या अध्ययन निष्पत्ती निश्चित केलेल्या असतात, त्यांना अनुसरूनच प्रयोगाची निवड ही करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून प्रयोगाची निवड करावी. लहान वर्ग असेल तर त्यांना समजतील, त्यांना रुचतील पसतील असेच प्रयोग घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मोठे वर्ग असतील तर त्यांना थोडे क्लिष्ट अशा प्रकारचे प्रयोग घेतले तरी चालतात. साहित्याच्या मांडणीचा आराखडा निश्चित करावा. जसं एखादा प्रयोग शिक्षकाला घ्यावयाचा असेल तर तो प्रयोग नेमका कसा करायचा आहे, त्याच्या साहित्याची जुळणी नेमकी कशी करायची आहे हे शिक्षकालाही दिसावं आणि विद्यार्थ्यांनाही दिसावं, यासाठी शिक्षकाने गुंडाळ फलकावर आकृती काढून आणणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या आकृतीवरून साहित्याची जुळणी करता येते आणि त्यानंतर मग प्रयोग हा शिक्षकांना करता येतो. प्रत्यक्ष कृतीच्या पायऱ्यांची यादी तयार करावी. त्यासाठी क्रमाने प्रयोग करणे खूप महत्त्वाचे असते. आणि जी काही कृती असेल त्याची यादी जर समजा आपण केली तर त्या यादीप्रमाणे शिक्षकांना योग्य पद्धतीने प्रयोग हा करता येतो. 6वा मुद्दा, प्रयोग करताना घ्यावयाची दक्षता निश्चित करावी. दक्षता म्हणजेच काळजी. उदाहरणार्थ, वर्गात CO2 वायू तयार करावायचा असेल आणि रासायनिक अभिक्रिया सुरू झाल्यानंतर ती जी गोलबुडाचा चंबू यात जी रासायनिक अभिक्रिया घडते, जो वायू तयार होतो, हा वायू बूच आणि इतर जागेतून निघून जाऊ नये किंवा नरसाळ्यातून जाऊ नये, यासाठी नरसाळं हे द्रावणात बुडवलेलं असलं पाहिजे. वायुवाहक नळी द्रावणाच्या वर पाहिजे आणि बूच आणि गोलबुडाच्या चंबूचे जे तोंड असतं तिथं प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावला पाहिजे. तर अशा प्रकारची काळजी किंवा दक्षता प्रयोगाच्या वेळी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे, निरीक्षणाची नोंद कशी करणार, त्याचे नियोजन हवे. उदाहरणार्थ, व्हर्नियर कॅलिपरने एखाद्या वस्तूचे
मापन करावायचे असेल, समजा उदाहरणार्थ नाण्याचा व्यास मोजायचा असेल, तर त्यासाठी अगोदर व्हर्नियर कॅलिपरचे मुख्य रीडिंग हा एक कॉलम तयार करणं आवश्यक आहे. दुसरा जो कॉलम असेल त्याच्यामध्ये व्हर्नियरचे रीडिंग आणि जुळणारा भाग आणि त्याला गुणिले लिस्ट काउंट हा एक दुसरा कॉलम असला पाहिजे. आणि तिसरा कॉलम म्हणजे पहिल्या कॉलमची आणि दुसऱ्या कॉलमची बेरजेचा हा तिसरा कॉलम असला पाहिजे. म्हणजे नेमके काय वाचन घेतलेलं आहे, कोणतं रीडिंग घेतलेलं आहे, त्याची नोंद नेमकी कशी करायची हे अगोदर जर निश्चित करून ठेवलं तर प्रयोग करताना गोंधळ होत नाही आणि विद्यार्थ्यांच्यासुद्धा चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. प्रशासकीय बाबींचा तपशील असावा, 8वा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा शिक्षक प्रयोग करतात तेव्हा 2 किंवा 3 विद्यार्थी त्यांना मदत करतात, तर कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं साहित्य देणार आहेत, त्या विद्यार्थ्याने नेमकी कोणती कृती करायची, या संदर्भात शिक्षकाने बारीक सारीक गोष्टी त्या विद्यार्थ्यांना सांगणं किंवा अजून अन्य कोणाची मदत घेता येईल का, या सर्व बाबी प्रशासकीय बाबींच्या तपशिलामध्ये येतात. नववा मुद्दा आहे प्रयोगाचा निष्कर्ष पडताळून पाहणे. शिक्षक वर्गामध्ये जो प्रयोग करतात, प्रयोग केल्यानंतर जो निष्कर्ष बाहेर पडतो, त्या निष्कर्षाचा पडताळा घेण्यासाठी विद्यार्थी स्वतः किंवा गटागटाने प्रयोग करतात. त्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करून ते प्रयोगाचा निष्कर्ष पडताळून पाहू शकतात. किंवा छोटा प्रयोग असेल आणि घरगुती साधनाचा वापर करून जर समजा निष्कर्ष पडताळून पाहावायचा असेल तर तसे देखील करता येते. 10वा मुद्दा आहे दिग्दर्शन करताना योग्य जागा व सुविधा असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ वर्गामध्ये जेव्हा शिक्षक दिग्दर्शन करतात तेव्हा प्रयोगासाठी लागणारा टेबल हा उंच असला पाहिजे. 11वा मुद्दा दिग्दर्शन जेथे देणार तेथे पुरेसा उजेड असला पाहिजे. जर समजा अंधार असेल तर खिडक्या उघडणं अत्यंत आवश्यक आहे. प्रकाशाची आवश्यकता असेल तर त्यावेळेलासुद्धा खिडकी उघडणं आवश्यक असते. अंधाऱ्या ठिकाणी प्रयोग केला तर विद्यार्थ्यांना काही गोष्टींचे निरीक्षण करता येत नाही, आणि म्हणून तिथे पुरेसा उजेड असणे अत्यंत आवश्यक आहे. वर्गात प्रकाश योजना असेल तर ट्यूबलाईट लावणे आवश्यक आहे किंवा वर्गातल्या खिडक्या किंवा दारे हे उघडी ठेवली पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे आवश्यक पूर्वज्ञान व सैद्धांतिक माहिती विद्यार्थ्यांना असेल तर दिग्दर्शनातील संकल्पना मुलांना लवकर समजतात. अगोदरच शिक्षकांनी वर्गामध्ये जर तात्विक माहिती स्पष्ट केलेली असेल तर प्रयोग करताना विद्यार्थ्यांना अडचण येत नाही. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनी जे साहित्य साधन वापरावे अशी अपेक्षा असते असेच साहित्य शक्यतो वापरावे. अर्थात भूमितीसारख्या विषयात रचना शिकवताना सर्वांना दिसावे म्हणून मोठ्या आकाराचे भौमितिक साधन वापरावे लागते.
त्याला आपण भौमितिक कंपासपेटी असं म्हणतो. या कंपासपेटीतील जे काही साहित्य असतं हे साहित्य मोठ्या आकाराचे असतं आणि विद्यार्थ्यांच्या कंपासपेटीमध्ये जे काही साहित्य असतं ते लहान आकाराचे असतं. पण फळ्यावर काढलेलं वर्तुळ किंवा भौमितिक कंपासपेटीच्या आतमध्ये असलेल्या साहित्याचा वापर करून शिक्षक जेव्हा दिग्दर्शन करतात तेव्हा शिक्षक नेमकी कोणती कृती करत आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना दिसावे म्हणून सर्व साहित्य हे मोठं असतं. ज्या प्रयोगाचे दिग्दर्शन करावयाचे त्याचा पुरेसा सराव शिक्षकांनी आधी करावा. जसे छोटे छोटे प्रयोग असतील, स्थैतिक विद्युत असेल, मग स्थैतिक विद्युतसाठी कोणतं साहित्य आवश्यक आहे ते साहित्य घेऊन शिक्षकाने अगोदरच प्रयोग करून पाहावा, जेणेकरून कागदाचे कपटे असतील किंवा इतर काही वस्तू त्या ज्या वस्तूला म्हणजे घर्षणाने ती स्थैतिक विद्युत निर्माण केलेली असेल तर त्या वस्तूने ते कागदाचे कपटे आकर्षिले जात आहेत किंवा नाही हे अगोदरच पडताळून पाहणं आवश्यक आहे. किंवा चुन्याची निवडी शिक्षकांनी तयार केली आणि ती आदल्या दिवशी तयार करून ठेवलेली असेल आणि दुसऱ्या दिवशी जर तिचा आपण वापर केला तर निष्कर्ष एवढा बरोबर मिळणार नाही. म्हणून ती सुद्धा शिक्षकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 15वा मुद्दा, दिग्दर्शनानंतर विद्यार्थ्यांना समजले किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी प्रश्न तयार ठेवावेत. 16वा मुद्दा, विज्ञानातील एखादे दिग्दर्शन अयशस्वी झाले तर प्रक्रियेमध्ये नेमके कुठे चूक झाली हे स्पष्ट करण्याची योजना तयार हवी. सबबी सांगून वेळ मारून नेण्यापेक्षा चुकीमागची कारणे स्पष्ट व्हावीत. 17वा मुद्दा आहे, प्रत्यक्ष प्रयोग करताना प्रयोग करणाऱ्यांची कृती अधिकाधिक कौशल्यपूर्ण व सफाईदार असली पाहिजे. कृती करताना साहित्याची हाताळणी नीटनेटकेपणाने व्हावी, तसेच धोके टाळले पाहिजेत. प्रयोगाच्या टेबलावर घाण होऊ नये अशा सर्व बाबी यशस्वी प्रयोग दिग्दर्शनाचे गमक आहेत. आता प्रयोग दिग्दर्शनातील जे कौशल्य घटक आहेत त्या कौशल्य घटकांच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. म्हणजे ज्या प्रयोग दिग्दर्शनाचा तुम्हाला सराव करावयाचा आहे तर त्या दिग्दर्शनाचे कौशल्य घटक नेमके कोणते आहेत ते आपण पाहूया. पहिलं आहे योग्य साहित्याची निवड. प्रयोगाचा उद्देश लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व साहित्याची निवड करणे, तसेच अनावश्यक वस्तू टाळणे या वर्तनाचा समावेश योग्य साहित्याची निवड यामध्ये होतो. बऱ्याच वेळेला शिक्षक काय करतात, आवश्यक साहित्य तर घेतातच परंतु अनावश्यक साहित्याची सुद्धा गर्दी करत असतात. त्याच्यामुळे प्रयोग करताना कोणतं साहित्य वापरायचं त्यावेळेला गोंधळ होतो. नंबर 2, साहित्याची योग्य मांडणी. शिक्षक जेव्हा वर्गामध्ये येतात तर त्यावेळेला सर्वच साहित्य एकदम टेबलवर न ठेवता ते खाली खुर्चीवर किंवा बाजूला ठेवायचं आणि जेव्हा शिक्षक प्रयोगाचा उद्देश सांगतात आणि उद्देश स्पष्ट केल्यानंतर साहित्याची ओळख करून देतात तर त्यावेळेला ओळख करून देत असताना एक एक साहित्य टेबलवर ठेवणे या वर्तनाचा समावेश साहित्याची योग्य मांडणी यामध्ये होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे साहित्याची योग्य हाताळणी. प्रयोगाच्या दिग्दर्शनासाठी गुंडाळ फळ्यावरती काढून आणलेल्या आकृतीनुसार साहित्याची योग्य रचना करावी. त्यासाठी साहित्य व्यवस्थित हाताळणे या वर्तनाचा समावेश होतो.
चौथा मुद्दा आहे प्रत्येक कृतीबद्दल तपशीलवार सूचना. साहित्याची जुळणी करत असताना व प्रत्यक्ष प्रयोग करत असताना बारीक सारीक सूचना विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. या वर्तनाचा समावेश यामध्ये होतो. पाचवा मुद्दा आहे प्रत्यक्ष कृती. या कौशल्य घटकात शिक्षकांनी प्रत्यक्ष प्रयोग करणे आवश्यक आहे. सहावा मुद्दा विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. शिक्षकांनी प्रयोगावर आधारित जे निरीक्षण केलेले आहे त्यावर काही प्रश्न विचारून विद्यार्थी सहभाग वाढवावा, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोग समजलेला आहे किंवा नाही हे समजते. सातवा मुद्दा विद्यार्थी कृतीयुक्त सहभाग. प्रयोग दिग्दर्शनात ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतलेला आहे त्यांना जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे त्यांना संधी देऊन त्यांचा कृतीयुक्त सहभाग वाढवावा, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. उदाहरणार्थ लिटमस पेपर द्रावणात बुडविणे व रंगात पडलेल्या फरकावरून त्यांना द्रावण ओळखण्यास सांगणे, वायूच्या रंगाचे निरीक्षण करावयास सांगणे इत्यादी. पुढचा मुद्दा आहे स्वच्छता. प्रयोग करताना शिक्षकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून टेबलवर घाण होणार नाही किंवा पाणी तसेच रसायने पडणार आहेत याची काळजी घ्यावी आणि ह्या वर्तनाचा समावेश स्वच्छता या घटकामध्ये होतो. नववा शेवटचा मुद्दा प्रयोग दिग्दर्शनाचे यश. प्रयोगाच्या हेतूला अनुसरून शिक्षकांनी केलेला प्रयोग, प्रयोगातून मिळालेली निरीक्षणे व विद्यार्थ्यांनी निरीक्षणावर आधारित सांगितलेला निष्कर्ष इत्यादी वर्तनाचा समावेश या प्रयोग दिग्दर्शनाचे यश यामध्ये होते. तर अशा प्रकारे या 9 कौशल्य घटकांचा समावेश प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाच्या सूक्ष्म पाठात यायला पाहिजे. ह्यातूनच विद्यार्थ्यांचे दिग्दर्शन कौशल्यावरती प्रभुत्व प्राप्त होते. परंतु दिग्दर्शन कौशल्यावरती प्रभुत्व प्राप्त झाले किंवा नाही किंवा किती प्रमाणात प्राप्त झाले हे ठरवण्यासाठी प्रयोग दिग्दर्शन कौशल्याच्या प्रत्येक घटकाचे मापन करण्यासाठी पदनिश्चय श्रेणीचा वापर करावा लागतो. प्रत्येक घटकांचे मापन करण्यासाठी 5 बिंदूंची श्रेणी उपयोगात आणली जाते. जे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी पदनिश्चय श्रेणी या साधनाचा उपयोग होतो. आता या कौशल्य नोंदपत्रकाचे जर निरीक्षण केले तर असे दिसेल की दिग्दर्शन कौशल्याच्या प्रत्येक घटकाच्या समोर एकूण 5 कॉलम आहेत. पहिल्या कॉलमला 1 नंबर, नंतर 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे नंबर दिलेले आहेत. 1 म्हणजे वाईट, 2 म्हणजे बरा, 3 म्हणजे मध्यम, 4 म्हणजे चांगला, 5 म्हणजे उत्तम. तर असा प्रत्येक क्रमांकाचा अर्थ आहे. समजा 5 मिनिटाच्या पाठामध्ये दिग्दर्शन कौशल्याच्या ज्या घटकाचा वापर शिक्षकांनी केला नाही, म्हणजे गरज होती परंतु केला नाही, तर अशा वेळी त्याचे मापन 1 असे करता येईल आणि बरोबर अशा प्रकारची खूण करावी लागेल. जो घटक शिक्षकाकडून झाला नसेल त्याच्यासमोर करावी. इतर घटक आले असतील तर त्याचे प्रमाण किती आहे हे निरीक्षणकर्त्याने ओळखून त्यानुसार खूण करायची आहे. विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभाग घेताना 2 किंवा 3 विद्यार्थ्यांचा घेतला तर उत्तम किंवा चांगला म्हणून त्या कॉलममध्ये बरोबरची अशी खूण करता येईल. अशा प्रकारे सर्व 9 कौशल्य घटकांचे पदनिश्चय श्रेणीद्वारे मूल्यमापन करता येईल व विद्यार्थ्याने दिग्दर्शन कौशल्य किती प्राप्त केले हे ठरवता येईल. आता
तो कौशल्य जो तक्ता होता तो मी या ठिकाणी थोडं एडिट करून तयार केलेला आहे. या ठिकाणी पहिल्या PPTमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये एकूण 4 घटक आहेत आणि या 4ही घटकांच्या समोर 5 कॉलम आहेत. 1 2 3 4 5 असे अंक आहेत आणि त्यांच्या खाली दिलेले वाईट. 2 म्हणजे बरा, 3 म्हणजे मध्यम, 4 म्हणजे चांगला आणि 5 म्हणजे अति उत्तम. आता मगाशी आपण पाहिलं की एखाद्या घटकाचा वापर शिक्षकांनी केला नाही, जर केला नसेल तर त्याचे निरीक्षण करताना 1 नंबर कॉलममध्ये बरोबरची खूण करावी लागेल. तर अशा पद्धतीने मग समजा एक किंवा 2 गोष्टी केल्या असतील तर बरा, जास्त वेळा समजा ती कृती केली असेल तर मध्यम, मग किंवा चांगला किंवा उत्तम, अशा पद्धतीने ते प्रमाण त्या शिक्षकाला ठरवावं लागेल. विद्यार्थी शिक्षकाच्या ज्या काही कमतरता असतील त्या संदर्भात प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक देता येईल व पुन्हा त्या विद्यार्थी शिक्षकाने तयारी करून तोच पाठ घ्यायचा आहे. त्याला पुनराध्यापन असे म्हणतात, रिटीच. आता या ठिकाणी उरलेले हे 5 6 7 8 9 हे घटक आहेत आणि त्यांच्यासमोर पुन्हा ते 5 कॉलम आहेत. जेव्हा पहिल्या पाठामध्ये विद्यार्थ्याचं निरीक्षण हे पूर्ण होतं आणि निरीक्षण झाल्यानंतर जर शिक्षकांना असं वाटलं की खूप चुका झालेल्या आहेत प्रयोग दिग्दर्शनामध्ये, तर तेव्हा फीडबॅक दिलं जातं, प्रत्याभरण दिलं जातं आणि ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका होऊ नये म्हणून नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे ते त्या शिक्षकांना सांगितलं जातं. सांगितल्यानंतर ते शिक्षक तयारी करतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पाठ घेतात, त्याला पुनराध्यापन असं म्हणतात. आणि पुनराध्यापनामध्ये पुन्हा निरीक्षण केलं जातं आणि निरीक्षण केल्यानंतर अध्यापनाचे निरीक्षणाचे गोष्टी आणि पुनराध्यापनातील निरीक्षणातील गोष्टी यांची ही तुलना केली जाते आणि अगोदरचा पाठ म्हणजे अध्यापनामधला, टीचमधला आणि रिटीचचा पाठ या दोघांमध्ये काय फरक आहे त्यावरून जे शिक्षक प्रशिक्षक असतात त्यांना ठरवता येतं, त्यांना सांगता येतं की विद्यार्थी शिक्षकाने कौशल्य दिग्दर्शनामध्ये प्रभुत्व प्राप्त केलेलं आहे किंवा नाही. आणि दोन्ही पाठांना शिक्षक ग्रेड देतात, श्रेणी देतात आणि त्या श्रेणीवरून ठरवतात की शिक्षकाने जो काही पाठ घेतलेला आहे त्याने प्रभुत्व प्राप्त केलेलं आहे किंवा नाही. निरीक्षणाच्या ज्या नोंदी असतात त्या केवळ शिक्षक प्रशिक्षकांनाच घ्यायच्या आहेत असे नाही, तर प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला देखील त्यांचे जे सहअध्यायी असतात, अर्थात विद्यार्थी शिक्षकाच्या पाठाचे देखील निरीक्षण हे करायचे असते. अशा प्रकारे प्रयोग दिग्दर्शन कौशल्याची तात्विक पार्श्वभूमी अभ्यासली, तसेच प्रयोग दिग्दर्शनाची आवश्यकता का आहे आणि प्रयोग दिग्दर्शन कौशल्याचे घटक यांचा अभ्यास केला व शेवटी पदनिश्चय श्रेणीचा वापर करून पाठाचे निरीक्षण कसे करायचे हे देखील अभ्यासले.